नमस्कार मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत 4 किलो बटाट्याचे वेफर्स कशा पद्धतीने बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी 4 किलो बटाटे घेतलेले आहे आणि एक तुरटीचा खडा घेतलेला आहे। मित्रांनो, तुरटीच्या खड्याची इथे पावडर करून घ्यायची आहे। पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की का आपण याचा वापर करायचा आहे। तर येथे मी असा पिवळ्या पाटीचा बटाटा घेतलेला आहे, जो आता मार्केटला सहज इझिली मिळून जातो। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेफर्ससाठी हा स्पेशली मार्केटमध्ये येतो आणि हा बटाटा नवीन असतो, त्यामुळे आपल्याला लहान मोठे असे बटाटे घ्यायचे आहे। पण शक्यतो तुम्ही अशी मोठे साईजचे बटाटे घ्यायचे, जेणेकरून बटाट्याचे वेफर्स छान पडतील आणि ज्यावेळेस आपण वाळवू किंवा तिला शिजवू तर त्या प्रोसेसमध्ये ते बटाटा कुठेही कमी जास्त होत नाही आणि वाळल्यानंतर सुद्धा तो छान असा फुलून येतो। तर मी इथे तुम्हाला 2 पद्धतीने बटाटे दाखवून देते। हा आहे जुना बटाटा माझ्या हातामध्ये आहे आणि हा आहे नवीन बटाटा। तर तुम्हाला हा घ्यायचा आहे, लक्षात घ्या। तर दोन्ही बटाट्यातले फरक तुम्हाला मी इथे दाखवलेले आहे आणि बटाट्याची साईजसुद्धा दाखवलेली आहे, जेणेकरून तुमचा बटाटाचे जे वेफर्स असेल ना ते अतिशय उत्तम होणार। त्यामुळे तुम्ही पिवळा बटाटा मार्केटला तो इझिली अवेलेबल भेटतो उन्हाळ्याच्या दिवसात, तो घ्यायचा आहे। अशा पद्धतीने दोन्ही बटाटे मी तुम्हाला इथे दाखवून दिलेले आहे। तर हे जे 4 किलो बटाटे आपण इथे घेतलेले आहे ते स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे। तर इथे 2 पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता आपण हे बटाटे व्यवस्थित इथे शिलून घेणार आहोत। तर मी एक बटाटा घेतलेला आहे। बटाटे पाण्यातच ठेवायचे आहे, जेणेकरून ते काळे पडणार नाही। आणि मित्रांनो, ज्यावेळेस आपण शिलू त्यावेळेस सुद्धा आपण याच्यातलं पाणी बदलणारच आहोत। तर ही पाणी बदलण्याची प्रोसेस 2-3 वेळेस करण्याची गरजेचं आहे, जेणेकरून बटाट्याचे वेफर्स हे काळे पडत नाही। अशा पद्धतीने आपण संपूर्ण बटाटे इथे शिलून घेणार आहोत। इथे आपण संपूर्ण बटाटे व्यवस्थित इथे शिलून घेतलेले आहे। 2 पाण्याने पुन्हा आपण हे पाणी बदलून घेतलेलं आहे। आता या बटाट्यांना पाण्यामध्येच ठेवायचं आहे। आता आपण हे किसून घेऊया। तर मित्रांनो, एका परातीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि एकीकडे जे बटाटे आपण ठेवलेले होते तेही पाण्यात ठेवलेले आहे आणि एकीकडे जे परात घेतलेली आहे त्यात पण पाणी ठेवलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित इथे किसून घ्यायचे आहे। तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते इथे की ज्यावेळेस आपण बटाटे किसणार तर ते जाडसर हवे, पातळ हवे नाही, लक्षात घ्या। कारण की पातळ आहे ना हे उन्हामध्ये वाळवल्यानंतर शिजवल्यानंतर आहे ना हे नंतर थोडेसे ना जळतात तेलामध्ये, त्यामुळे ना असे जाडसरच वेफर्स आपल्याला इथे पाडून घ्यायचे आहे। तर मी आता संपूर्ण वेफर्स आहे ना इथे पाडून घेणार आहे। वेफर्स हे किसताना जाडसर ठेवा, जेणेकरून तुमचे वेफर्स हे ना छान येतात। तर अशा पद्धतीने संपूर्ण मी वेफर्स इथे किसून घेणार आहे। ते संपूर्ण 4 किलो वेफर्स मी किसून घेतलेले आहे आणि आता 2 पाण्याने पुन्हा एकदा मी स्वच्छ धुवून घेतलेले होते। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की येथे आपल्याला तुरटी टाकायची आहे 4 किलो वेफर्समध्ये। तर आपल्याला तुरटी का टाकायची आहे त्याचे कारण सांगते। त्याआधी तुम्हाला 2 चमचे मी इथे तुरटी वापरलेली आहे हे सांगू इच्छिते। तर एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण तुरटी वापरतो तर या रात्रभर आपल्याला हे वेफर्स ठेवायचे असतात आणि ह्या वेफर्सला ना एक कडकपणा येतो, एक चकाकी येते, त्यामुळे ना आपल्याला इथे तुरटी टाकायची असते। आता 4 किलोला मी फक्त 2 चमचे वापरलेली आहे, हे लक्षात घ्या। आता तुम्हाला बघा इथे डेमोसुद्धा दाखवते, लगेच वेफर्सनी ना असा कडकपणा धरलेला आहे। म्हणजे काय होतं, पाण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुरटी टाकतात आणि रात्रभर हे वेफर्स ठेवतात ना तर ते जे वेफर्स असतात त्याला एक कडकपणा येतो, त्यासाठी इथे तुरटी टाकायची असते, हे लक्षात घ्या। आणि तुरटीच्या पाण्यामुळे बघा बटाट्याला ना एक कडकपणा येतो, जेणेकरून रात्रभर जरी तुम्ही पाण्यात असेच ठेवले ना तर हे नरम पडत नाही, उलट हे कडक होतात आणि वाकत नाही, लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने मी रात्रभर आहे ना यांना असंच पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि एक प्लेट झाकून घेणार आहे, जेणेकरून हे बटाटे काळे पडणार नाही आणि सकाळी उठून मी तुम्हाला दाखवते। तर बघा आता दुसरा दिवस आपल्याला मावळलेला आहे। तर सकाळी ज्यावेळेस आपण बटाटे पाण्यातून काढतो तर ते अतिशय पांढरे शुभ्र असतात। तर मित्रांनो, एक पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये 15 ते 16 तांबे भरून पाणी घेतलेलं आहे। यामध्ये मी 3 चमचे मोठे जे आपले पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्याने 3 चमचे मी येथे मीठ ॲड केलेलं आहे आणि आता या पाण्याला ना व्यवस्थित इथे कडकडीत अशी उकळ येऊ द्यायची आहे। तर मी इथे एक प्लेट झाकून घेतलेली आहे। आता सुरुवातीलाच आपल्याला इथे पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि बाजूला एक मी चाळण घेतलेली आहे, जेणेकरून आपण बटाटे यात
शिजवल्यानंतर चाळणीमधून ट्रान्सफर करूया। तर जे बटाटे मी रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवले होते ते पुन्हा मी पाण्यातून काढलेले आहे। तुरटीच्या पाण्यातून सुद्धा आपल्याला बाहेर काढून परत एकदा स्वच्छ पाण्याने धुणे गरजेचं आहे। डायरेक्ट तुरटीच्या पाण्यातून बटाटे हे शिजवायला टाकायचे नाही, नाहीतर तुरटी एक वास सोडून जाते आणि मग ते जे बटाटे असतात ना वेपर्स ज्यावेळेस तयार होतात आपण वाळवतो वगैरे तर त्याला एक तुरटपणा निर्माण होतो। त्यामुळे ना तुम्ही ज्यावेळेस बटाट्याचे वेपर्स करणार रात्रभर ज्या पाण्यात ठेवलेले आहे त्या पाण्यातून ते काढून घ्यायचं आहे आणि परत स्वच्छ पाणी टाकायचं आहे। मित्रांनो, ही संपूर्ण प्रोसेस करणं फार गरजेचं आहे जेणेकरून बटाट्याला एक चकाकी येते आणि बटाट्याला तुरटीचा वास येत नाही। आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे। बटाटे ज्यावेळेस आपण शिजवू तर याच्यातलं जे पाणी असेल ते खालून नितळून जाईल आणि बटाटे व्यवस्थित येथे थंडे होतील। तर अशा पद्धतीने 2 पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे। आता प्रोसेसकडे वळूया। तर येथे मी तुम्हाला दाखवते फायनल। तर बघा 2 ते 3 मिनटं आणखी आपल्याला हे पाणी व्यवस्थित इथे कडकडीत होऊ द्यायचं आहे। फक्त 1 टाईम आपल्याला इथे पाणी कडकडीत होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपली जी प्रोसेस आहे ना पूर्णतः सोपी होणार आहे, लक्षात घ्या। तर इथे आपल्या पाण्याला ना व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे। मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, कडकडीत पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। आता या पाण्यामध्ये आपण एकदा अंदाज घेऊन घ्यायचा आहे। तर बघा असं आपल्याला याला अंदाज येऊन जातो की इतकं कडकडीत पाणी हे आपल्याला हवं आहे। तर आता यामध्ये आपण जे धुतलेले वेपर्स आहे ते ॲड करून घेऊया। तर एका बॅचमध्ये जेवढे मावतील तेवढे तुम्हाला ॲड करायचे आहे। तर मी हे पातेलं 2 किलोच्या हिशोबाने घेतलेलं आहे। तर एका वेळेस कमीत कमी 2 किलो बटाटे या पातेल्यामध्ये ॲड होतात। त्याच्यामुळे मला 2 बॅचेसमध्ये 4 किलो बटाटे माझे इझिली होऊन गेलेले आहे। इतकं मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि जरी नसलं तर छोट्या पातेल्यामध्ये फक्त पाणी कडकडीत गरम करून घ्या। तर आता यांना खालीवर करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं अशाच पोझिशनमध्ये आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर मी इथे प्लेटनी ना कवर करून घेणार आहे आणि 15 मिनटं आपल्याला याच प्रोसेसमध्ये होऊ द्यायचे आहे। कमीत कमी फक्त 15 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही। म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की पाणी कडकडीत गरम ठेवणे फार गरजेचं आहे। आणि आता बघा 5 ते 10 मिनटांनी तुम्ही बघू शकता हे वेपर्स आहे ना व्यवस्थित असे झालेले आहे। 10 मिनटानंतर आपण ही प्लेट साईडला करून घेऊया। बघा बटाटे छान असे वाफवले गेलेले आहे आणि बटाट्याला चकाकी बघा किती सुंदर आलेली आहे। तर मित्रांनो, फक्त 15 मिनटामध्ये 2 किलो बटाटे आपले हे शिजून गेलेले आहे आणि आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे। शिजवायची प्रोसेससुद्धा तुम्हाला सांगून दिली आहे, कमीत कमी 15 मिनटं। त्याच्यावरती तुम्हाला पाण्यामध्ये बटाटे शिजवायचे नाही आहे। ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे वेपर्समध्ये। तर तुम्ही इथे बघू शकता बटाट्याला छान अशी चकाकीसुद्धा आलेली आहे आणि बटाटे 15 मिनटातच शिजून गेलेले आहे। आपल्याला जास्त वेळ शिजवायचे नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। तर इथे मी संपूर्ण शिजवलेले वेपर्स एका चाळणीमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि खाली एक भांडं घ्यायचं ज्याच्यातून ते पाणी खाली नितळेल। तर पुन्हा मी पाणी कडकडीत करून घेणार आहे। 2 मिनटासाठी ताट झाकून घेणार आहे आणि पुन्हा दुसरी बॅच मी लगेच ॲड करून घेणार आहे। मित्रांनो, तोपर्यंत हे बटाटे आपण साईडला असे थंडे होऊ देऊया किंवा तुम्ही हे लगेच उन्हामध्ये हातोहात तुम्ही वाळवू शकतात। तर मी पूर्ण 4 किलोची प्रोसेस एकदमच करून घेणार आहे। तर सुरुवातीला मी 2 किलो बटाट्याचे वेपर्स ॲड केलेले होते शिजवण्यासाठी। आता मी पुन्हा 2 किलो बटाटे 2 बॅचमध्ये मी असे डिवायडेशन करून घेतलेले आहे आणि हेही मी 15 मिनटामध्ये शिजवून घेणार आहे आणि बाजूला करून घेणार आहे। तर या पूर्ण प्रोसेसमध्ये मला कमीत कमी 30 मिनटं लागलेले आहे। तर 4 किलो बटाट्यांसाठी अर्धा तास लागलेला आहे। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, जे कोणी एकटे 4 किलो 5 किलो 10 किलो बटाट्याचे वेपर्स करणार असाल तर त्यांना मी एक महत्त्वपूर्ण येथे ट्रिक देऊन ठेवते। तर जेणेकरून तुमचे जे बटाट्याचे वेपर्स असतील ते तुम्ही एकटेसुद्धा आरामात करू शकतात आणि सावकाश पद्धतीने करू शकतात। सर्वात महत्त्वाचं आहे की वेपर्समधले 2 ते 3 वेळा पाणी बदलणे। सकाळी तुम्ही ज्या वेळा वेपर्स काढणार तुरटीच्या पाण्यातून ते स्वच्छ करून घेणे,
दुसरी ट्रिक म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही वेपर्स पाण्यामध्ये शिजवायला घालणार त्यावेळेस तुम्हाला पाणी कडकडीत गरम करून ठेवणे आणि संपूर्ण बॅच 2 वेळा तुम्हाला ॲड करून घेणे. या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि अतिशय महत्त्वाची ट्रिक आहे. जेणेकरून एकटे जरी असले तरी अशा पद्धतीने तुम्ही 4 किलो वेपर्स आरामात करू शकता. आता मी हे थंड होण्यासाठी ठेवलेले आहे आणि आता उन्हामध्ये मी एका कॉटनच्या कपड्यावर वाळून घेणार आहे. तर मित्रांनो बघा, वेपर्सला अतिशय छान अशी चकाकी आलेली आहे. आता मी उन्हामध्ये हे वेपर्स वाळण्यासाठी ठेवलेले आहे. मला कमीत कमी 1 दिवसाचा वेळ लागलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी मी छान असं कडकडीत उन्हात ठेवून हे वेपर्स पंख्याखाली आणि वरती टेरेसवर मी वाळवलेले आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने हे वेपर्स झालेले आहे. तुम्ही चकाकीसुद्धा बघू शकतात आणि कुठेही कलर इकडे तिकडे झालेला नाही. अतिशय व्हाईट हे वेपर्स झालेले आहे. चला तर मी तुम्हाला आता हे तळून दाखवते. तर कढईमध्ये तेल ॲड केलेले आहेत आणि एकीकडे वेपर्स घेतलेले आहेत. तर तेल आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. एक अंदाज घेऊन घ्यायचा तेलाचा आणि अशा पद्धतीने तुम्ही ते कडकडीत तेलामध्ये वेपर्स ॲड करा आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित इथे मी तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अतिशय पांढरे शुभ्र हे वेपर्स झालेले आहे आणि तेलामध्ये सोडल्यानंतरच हे छान अशा पद्धतीने तळल्या गेलेले आहे. तर वेपर्सने कुठेही तेल पिलेलं नाही आहे. वेपर्स छान पद्धतीने तळल्या गेलेले आहे आणि काळपटसुद्धा पडलेले नाही. लक्षात घ्या, इतके सुंदर हे वेपर्स तयार झालेले आहे आणि चवीला तर अतिशय अप्रतिम झालेले आहे. आणि ज्यांच्या तुरटीचा वास सुटून जातो वेपर्सला किंवा तुरटीसारखे तुरट वेपर्स लागतात, त्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही तुरटीच्या पाण्यातून काढता त्याला पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून काढणे गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही त्याला उकळण्याच्या प्रोसेसमध्ये टाकायचं आहे. नाहीतर तुमचे जे वेपर्स असतात ना, ते तुरटीचा वास सोडून जातात आणि तुमचे वेपर्स हे तुरट लागतात. हे लक्षात घेणे गरजेचं आहे. तर आता संपूर्ण वेपर्स मी याच पद्धतीने तळून घेतलेले आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपले वेपर्स अतिशय सुंदर पद्धतीने तयार झालेले आहे आणि अतिशय पांढरे शुभ्र झालेले आहे. मित्रांनो एक लक्षात घ्या, मी संपूर्ण बारकाईने टिप्स तुम्हाला इथे सांगितलेले आहे आणि वेपर्सची चकाकी बघा, वेपर्स अतिशय पांढरे शुभ्र झालेले आहे. कुठेही वेपर्सने कुठल्याही प्रकारे वेपर्स आपला खराब झालेला नाही. जर तुम्ही या पद्धतीने ट्रिक्स फॉलो करून वेपर्स केला तर चवीला तर अतिशय अप्रतिम झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण.